नमस्कार, किरण होम क्रिएशनमध्ये आपले स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये अधिक महिन्यातील एकादशी वात करू. त्याकरिता कापसामधील सरकी काढून घ्यायची. कापूस निवडायचा, पिंजून घ्यायचा. कापूस पिंजला की वसा छान निघतो. एवढा कापूस घ्यायचा. परत थोडं पिंजून घ्यायचं. वसा काढण्याकरिता कापूस थोडा समोर ओढायचा. बोटाला थोडी रांगोळी घासायची. वसा काढायचा. हा वसा जास्ती पिळदार नको. तर्जनी व अंगठ्याच्या सहाय्याने पिळी द्यायची. ही वात अधिक महिन्यातील अधिक वात करतोय. वसाला पिळी दिली की डाव्या हातातील कापूस सैल करायचा व ओढायचा. पिळी द्यायची. वसा ओढायचा. वसा डाव्या हाताला गुंडाळून घ्यायचा. एवढा वसा हातात ठेवणं शक्य नाही. वसा आगपेटीला गुंडाळून घ्यायचा. वसा लोटीला किंवा खरड्याला पण गुंडाळू शकता. त्यावर थोडा कापूस पिंजून ठेवायचा. वसा वाढवायचा. कापूस थोडा समोर ओढून पिळी द्यायची. डाव्या हातातील कापूस सैल करायचा. पिळी देऊन वसा वाढवायचा. मध्ये जाड आहे याला पिळी द्यायची. इथे पक्के करायचे. वसा व्यवस्थित करायचा. हा बघा, मी एवढा वसा काढून घेतला. आता याची 33 पदराची अधिक महिन्यातील अधिक वात करू. तर्जनी व अंगठा या दोन बोटामध्ये वसा पकडायचा. तर्जनी ते करंगळीपर्यंत एक पदर. करंगळी ते तर्जनी 2, 4, 6, 8, 10, 12, 14, 16, 18, 20, 22, 24, 26, 28, 30, 32 आणि हा एक 33. वसा तोडायचा आणि असा ठेवायचा. परत एक त्याचप्रमाणे करायचा. 1, 2, 3, 4, 6, 8, 10, 12, 14, 16, 18, 20, 22, 24, 26, 28, 30, 32 आणि हा एक 33. वसा तोडायचा. दोनही 4-4 बोटामध्ये वसा घेऊन 33 पदर केले. आता छोटे करू. तर्जनी ते अनामिका म्हणजे करंगळी जवळील बोट इथपर्यंत एक पदर. 2, 4, 6, 8, 10, 12, 14, 16, 18, 20, 22, 24, 26, 28, 30, 32 आणि एक 33. वसा तोडायचा. हे 33 पदर आहे. हे 33 पदर आहे. दोनही सारखे आहे आणि हे छोटं 3 बोटामध्ये घेऊन केले. थोडे लहान आहे. ही अधिकाची वात करतोय त्यामुळे अधिक चिन्ह करू. डाव्या हातातील वस्यावर उजव्या हातातील वसा 33 पदराचा ठेवायचा. अधिक चिन्ह करायचे. हे बघा, आता हे छोटं केलं आहे त्याची गाठ पाडू. या 2 वस्यामध्ये घालायचे. निमुळते करायचे. या पोकळ भागामधून छोट्या वस्याचा भाग काढायचा. गाठ पाडायची. पक्के करायचे. हे 2 भाग खालचे आहे हे जोडले नाही. मोकळेच ठेवायचे. याला अधिकाचा आकार द्यायचा. हा जो छोटा भाग आहे याला वातीचा आकार द्यायचा. व्यवस्थित करायचे. याला थोडे दूध कापूस लावून वात कर. कापसाला थोडे पिंजून घ्यायचे. कापूस पसरवून दूध लावून वात करायची. ही अधिक वात तयार झाली. याला अधिकाचा आकार द्यायचा. ही अधिक महिन्यातील एकादशीला लावायची. ही वात देवळात, घरी, ब्राह्मणाला दान देताना, जावयाला दान देताना, कृष्णाजवळ किंवा भागवताजवळ लावता येते. ही वात 33, 33, 33 प्रत्येक वेळी 33 पदर घेऊन वात केली. परत एक छोटी वात करू. अधिक महिन्यातील एकादशी म्हणून 11, 11, 11 अशी 33 पदराची वात करू. वसा तर्जनी व अंगठ्यामध्ये पकडायचा. अनामिका म्हणजे करंगळी जवळचे बोट तिथपर्यंत एक पदर. परत तर्जनीपर्यंत 2 पदर झाले. 4, 6, 8, 10 आणि एक 11. वसा तोडायचा. परत एक करू. 1, 2, 4, 6, 8, 10 आणि एक 11. वसा तोडायचा. आता त्यातलंच छोटं करू.
तर्जनी व मधला बोट वसा 2 बोटामध्ये घ्यायचा. 1, 2, 4, 6, 8, 10 आणि 1, 11 वसा तोडायचा. मोठी वात केली त्याचप्रमाणे ही छोटी वात करायची. हे बघा, हा व हा वसा डाव्या हातातील वस्यामधून उजव्या हातातील वस्याचे 11 पदर घ्यायचे. वसा घालायचा. वसा सरकवून यात छोटी वात घालायची. गाठ पाडायची. या पोकळ भागामधून हा वसा काढायचा. वरूनच जोडले आहे. मागच्या बाजूने ओपन आहे. फक्त वरूनच गाठ पाडली. वातीला थोडे दूध कापूस लावून दांडीचा आकार नीट करायचा. वात सोकल्यानंतर तुपामध्ये भिजवायचे. आकार व्यवस्थित करायचा. अधिकाचे चिन्ह करायचे. खूप अगोदर करीत असाल तर हळद कुंकू लावताना पाण्याचा वापर करावा. हळद लावायची त्याचप्रमाणे कुंकू लावायचे. दांडीला पण हळद कुंकू लावायचे. ज्योत प्रज्वलित करायची. ज्योत प्रज्वलित करण्यापूर्वी हळद कुंकू लावायचे. नंतर ज्योत प्रज्वलित करायची. ही अधिक महिन्यातील अधिक एकादशी वात तयार झाली.